चलता का मग माळेगावच्या जत्रेत? लय मोठी जत्रा भरते म्हणे तिथं. जवळपास 500 एकरातनी जत्रा भरते म्हणे तिथं. 5 का 10 किलोमीटर तर पूर्ण जत्राच असते म्हणे सगळी. तिथं घोडेन माकडन गधेन मिठून गिठून असे लयच प्राणी येते म्हणजे वेगवेगळे. 1 महिना जत्रा चालते म्हणे तिथं. चला मग एखाद्या टमटम करू जाऊ ना. आता काय माकडे कधी पाहायचे दिवस आहेत का? आमच्या हिसाबाचं काही असलं तर सांगा, मग येऊ. तसं असलं काही तर. आता तुमच्या हिशोबाचं काय पाहा लागते बाबा. तिथं काय आम्हाला काही जत्रा गित्रेत नाही म्हणते तर बाबा. घोडे असतात मोठमोठाला, त्याच्यापाशी माकडं हरणं मोर असे लयच प्राणी येतात म्हणा. असं म्हणतात बा. पाळणी गिळणी राहते. तुमच्या हिशोबाचं काय असते तिथं? हो, आमच्या हिसाबाचं म्हणजे लावण्या घेऊन असल्या तर मग बोला बाबा, मग जाऊ. आता आम्हाला पहिलाच त्याचा छंद आहे. मग तुम्ही ते हरणं ससेन आम्हाला काय करायचे दाखवून. ते असेल काय तसं तर मग सांगा तुम्ही, आपण जाऊ, पाहू, त्याचा विचार करू. तुमच्या बायकोला विचारा मग. बागाबाईला एकदा फोन लावतो आणि मग बोलू काय ते. हे म्हणतात बा. ते म्हणतं लावण्या काही असलं तर पा, काही खुले तमाशे गिमाशे असले तर मग सांगा. मग मी येतो म्हणायला लागले. ते विचारायला तुमच्या घरच्या एकदा थांबा. आता काय माहिती मथारची बरची भाकर बंद करतो, मग काय मार खालावतो बेलण्यानं. आता बसलं कर ना बाबा. जत्रा जायचं असलं तर मग काहीतरी कारण दाखवावं लागतील. मग जाऊ आपण. दुसरं काही घोडे हरणं ससे काही असे पाहायला चाललं मला लागेल, मग येतो त्या संग. जर पाय तुले जर जत्रा दाखवायची असेल, माझ्या हिसाबाने जर पाहायची असेल तर मग बनवा बनवीचा कार्यक्रम तर करावाच लागेल का नाही. माझ्या बायकोला सांगतो भागीले की आम्ही जत्रा पाहायला चाललो, मग जाऊ. बरोबर काही म्हणत नाही. चला आपण काहीतरी कारण दाखवू. देवाला चाललो म्हणून दर्शनाला लय दिवस झाले की नाही. असं काहीतरी सांगून मग आपण जाऊ. एखादा टमटम पाहू आणि जाऊ. हे 2-4 जण सोबती पाहू दुसरे. आपल्याला तिकीट तर परवडलं पाहिजे ना. 1000 2-2 हजार रुपये जर तिकीट आलं तर मग काय परवडलं. मग त्या जत्रेत जायला काही फायदाच नाही. ते बाजूला 2 जण आहेत ना गोलू मोलू. त्याला म्हणतो येता का जत्राला. आपल्याला तिकटाचा हिसाबा बसते आणि एखाद्या टमटमचा हिसाबा बसते. 2-4 जणात येऊन जाते टमटम आणि जाऊ जत्रेला. संध्याकाळचं निघू. रात्रभर पोहोचतो आपण. उद्या पाहिजे दिवसभर फिरू आणि मग घराकडे येऊ. येता का बाई गोलू मोलू जत्राले? मळेगावची जत्रा लय मोठी भरते म्हणा तिथं. तुम्ही खवास पाहिजे नसेल अशी जत्रा दाखवते आता मला. बाबुराव पाटील बी आपल्यासोबत आहे. काय मग अनुभवी माणूस म्हणल्यावर काय सगळंच दाखवते तुम्हाला. त्याच्या जगातलं, त्याच्या पुराण्या जगातलं, त्याच्या काळातलं जे जे आहे ते सगळं दाखवते तुम्हाला. तेव्हा गिमाशे चट पाळणे फिरू. आगीच पाळणे फिरू. घोड्यावर बसू. गाढवं पाहू, गधे पाहू. काय काय आहे तिथं सगळं पाहून येऊ. आता माझ्याजवळ तर काही पैसे नाही बाबा. तू जर तिकीट भरशील तर मग येतो मी. ते देतो 2-3 महिन्यानं. आता सोयाबीन इकलं की तू हे पैसे देऊन टाकतो आणि मग तोवर भरशील तर पाय बाबा. मग मी येतो त्यासोबत. याचं तिकीट भरावं लागतं. याचं काही खरं नाही. याचं झामडबुटच्या याची कटिंग करायला याच्याकडे पैसे नाही सध्या. पण पाहिजे आता दोघांचं तिकीट भरशील आणि जर खर्च पाण्याला देशील 1000 500 तर मग आपण जाऊ सगळेजण. चला चला 7 जणांचं तिकीट भरतो मी. खर्चाले पैसे देतो. जेव्हा येतील तुमच्याकडे तेव्हा द्या. पण चला एकदा ॲटोचं एक टमटम पाहू आणि निघू त्या ऑटोनं संध्याकाळच्या टायमाला. चला आले तरी सगळेजण. आता फटाफट निघायचं आपल्याला. भाकरी गिकरी घेतल्या का? आता भाकरीची काय गरज आहे? काय तिथे हॉटेल कमी गेली? आता मटन आहे, चिकन आहे, काय काय आहे तिथं. भजी आहे तर म्हणा, जिलेबी आहे. काय काय खायचं ते खा. चायनीज आहे, काय तुम्हाला लागते ते खा. पैसा काही कमीच नाही आपल्याकडे आता. तुम्ही फक्त जरा व्यवस्थित बसा. पडसा नाही तर मथारपंचे मोठे ऍक्सिन बसले कोपऱ्यात लटकून फटकून. तू नको शिकू मला. मी काळाचा पांढरा झालो ना आता. काय मला शाखा लागला तू कसं बसायचं आणि काय बसायचं ते. मला काय तेवढी अक्कल नाही. मग सगळं आयुष्य गेलं ना. पहिलं आम्ही बैलगाड्यात नाही जत्रा करायचो. हे कोस 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 लांब जायचो. आता काय आठव हे तुमचा याच्यातनी काय वेगळं आहे. जत्रा काय खूपच अनुभव आहेत ना मला. आम्हाला तर माहितीच आहे ना तुम्हाला काय अनुभव आहे ते. सगळी जमीन फुकली ना. काय म्हणलं काय म्हणलं? नाही नाही काय नाही काय नाही. आता गोलू मुलं आले का नाही? काही समजाच लागलं नाही. ते विचार लागलं तुम्हाला. बसले का नाही ते? कुठे येते? हो आले आले. हे वरी बसले. अरे खाली बसायला का नो? खाली जागा आहे ना तुम्हाला? काही वरीच बसा लागते काय? एवढी सीटा जागा आहे आपल्याला. खाली 4 जण ना आपण टमटमले. काय चौथा माणूस नाही काय नाही दुसरं. आता जत्रा पाहायला निघायला लागलो मग काहीतरी वेगळं पाहायला लागल का नाही. सगळं रस्ते गिस्ते झाडं झुडपं जाणारे येणारे लोक नवीन नवीन लेकरं सगळेच पाहायला लागते ना त्याच्यात नाही. मग साथ बसून काय दिसणार आहे. काही फायदा झाला पाहिजे का नाही जत्रा जायचा. हो तुम्ही बसा फक्त. आम्हाला नका शिकू काय करायचं आणि काय नाही. मोठे तिकीट भरायला आले म्हणजे काय उपकार करायला आले. काय देणार असून आम्ही पैसे काय बुडवणार थोडेच हो. आम्हाला नका शिकू काय करायचं आणि कसं बसायचं ते. आम्हाला तेवढी अक्कल आहे. आता आजकालच्या पोराला तर काही बोलायचं लाग राहिलं नाही. आता आम्ही काय तुम्हाला ज्ञान शिकायला लागलो. पण तुम्हाला वाटते की बा पडलो नाही पाहिजेत, बसले पाहिजे बरोबर, काळजीपूर्वक घरी आले पाहिजे. आता उद्या म्हणतील ना बाबुराव पाटलासोबत गेले मग आमच्या काही लेकराला पडलं काय हातपाय मोडलं तर उद्या लग्न होणार नाही काहीच होणार नाही. काची जत्रा काच काय घराकडे बंबलं त्या लागल म्हणून म्हणा लागलो. आता बस बाबा तुला कसं बसायचं. बाबुराव पाटील अहो तिथं गोतमी पाटील आले म्हणे. ते मोठा लावणीचा कार्यक्रम आहे तिथं. जाऊ आपण सगळेजण एकदा पाहायला. एकदाच होऊ द्या मुंबईची जत्रा म्हणजे तसं. आपली हीच जत्रा झाली. वा 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 काय मग तर मी तर आता पैशाला कमीच नाही. आता उधळून टाकतो सगळं. एकर खान तिच्या नावानं करून देतो जर माझ्यासोबत लग्न केले तिथं.
काय पाटील, तुमचा नान गेलाच नाही, दिसा लागला नाही, मला काही समजा लागलं नाही. अहो तुमच्या एकराची तर तिची एका दिवसाची पगार आहे हो. एका दिवसाची तिला फी आहे, ती सुपारी भेटते तेवढी. आणि तुम्ही अशा गप्पा करायला आले का नाही? तुम्हाला तुमची बायको सांभाळता येईना. तिला तिच्या नावावर करा ना 2-3 एकर वावर, काय आहे ते. आणि गोतमी पाटलासारखी ती साडी गिडी आणा ना जराशी घरात नाही. आता काय इथंच गप्पा मारता, चला ना फटकन. आता काय रस्त्यानं घालायचा सगळा दिवस, तुम्ही वाट कोणाची पा लागले तर 4 जण तर आलोच ना आपण. चला आपली भरती जगावर पटकन, आता निघा लवकर लवकर. आणि टमटम काय आरामशीर पळू नको, 100-125च्या स्पीडनं पळव. तिथे लय मोठी जत्रा आहे म्हणा ती. आणि गौतमी पाटील म्हणल्यावर तर खूपच पब्लिक राहणार, खूपच गर्दी होती. तुझी पार्किंगला पण जागा भेटणार नाही. पण पटकन चाल आणि गप्पाले हाणणं बंद कर आता, निघा आता पटकन. हो हो, मी 100च्या स्पीडनं पळवतो, फक्त तू वाऱ्यानं उडून जाऊ नको. पक्का बस, पक्का धर जरा पटकन. तू नको आमची काळजी करू, आम्ही निघतो पटकन. आम्ही पक्क धरतो बरोबर, फक्त तू व्यवस्थित पोहोचव. हो पाटील पाटील, बसली का तुम्ही? पटकन निघायचं पटकन, चला चला. अरे बाबा चालणं, गप्पा हाणू कुणाला, बस झालं ना. हो हो, चला 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 पटकन. हा बाबा पोहोचलो पण एकदा माळेगावच्या जत्रेत. अरे बाबा बाबा, काय पांढरा घोडा आहे, पांढरा शिबत घोडा दिसायला आला. किती लाखाचा? किती किती? सांगा सांगा एकदा. अरे बापरे बाबा, एकदा बसू का एकदा घोड्यावर? एकदा उडी मारून बसू बसू. अबे थांब ना लेका, किंमत तर विचारू दे, केवढ्याचा आहे काय? 10-20 लाखाचा असला तर आपल्याला परवडेल का ते? नाही, मला काय वाटते, आता एकदा चालून पाहा. आणि आपण लग्न सराई आता सुरू झाली ना, आता लग्न सराईत नवर द्यावं लागतेच ना घोडे. आपण किरायाने देऊन 5-5 हजार रुपये घ्यायचं भाडं 2-2 दिवसाचं. आणि वरातीतनी जेवायला भेटते फुकट. आणि वरातनी ते पैसे भेटतात आपल्याला घोड्याच्या. सगळंच होते ना आपलं. आता तो सबन खराब झाला. तू वरातीतनी 5-5 हजार, 7-7 हजार नाही, 10-10 हजार घेशील. गोवाळणीचे पैसे घेतील, जेवायला फुकट भेटेल, तो सगळं खरं झालं. पण इथं घोडी जर महागाची असली, पैसे लय लागले, तर आपल्याला परवडेल का? आपण आलो 5-5, 10-10 हजार रुपये घेऊन जत्रा पाहिजे. आपल्याला काय माहिती एवढे घोडे, एवढ्याला महाग घोडे असते, तर जत्रात काय काय पाहायला भेटते ते. पाटील तुमचं खरं झालं, आता काय मुका घेता त्याचा? जरासं थांबा, जरासं दूर लादगीत घाला, नाही तर दसल तुम्हाला. आता मला सांग, काय पुढून तोंडाले काय लात असतात का काय? आता ते मागून गोलमोल उभा राहिला, त्याला सांग बाबा. आता त्याला एखादा बाबा बाबा पुढे ये रे, एखादी लात घालल तर मागे जाऊन पडशील, तर काही खरं नाही. वर पहिलाच बारकेस वाऱ्यानं उडून जाशील, त्याचं पादलं तरी बी. अरे बाबा, तुम्हाला काय घ्यायचं नाही काय नाही, तुमच्या अवकाद नाही पैसे. तुमच्याकडे 10-10 हजारात कुठे घोड्या भेटायला आल्या. चला ना काय दुसरं पाहू. आता तुम्हाला काय घोडं घ्यायचं नाही काही नाही. वरातीत तुम्हाला पाटील हाणायचं नाही काही. आणि याले काय वरातीत नाही, कुठे जायचं नाही, याले कोणी काही विचारत नाही. हो बाबा, आपल्याला काय आता घोडं घ्यायचं नाही, तू म्हणतो ते खरंय. आता आपण काय करू, आपल्याला पाहिजे जत्रा. आणि जत्रात काय पाहायचं? गौतमी पाटलाचा डान्स पाहायचा. तिथं जाऊ दे ना, 2 एकर गेलं तरी गोड नाही, पण नादच करून टाकायचा. चला मग आता तिकडे जाऊ आपण. नाही नाही, मग गौतमी पाटील भाऊ, आपण ते कुत्रे गित्रे पाहू. तिथे लय मोठा कुत्रे येतात म्हणा. हे माणसाचे एवढा लागला 5-5, 7-7 फुटाचे. तिकडे जाऊ एकदा त्या जनावरांच्या बाजाराकडे. आता कुत्र्याचा बाजार पाहायचा जायचं म्हणाला तू, खरं येतो. पण एखादं तुला खाऊन टाका ना, हायस का एवढा तू बारीकसात आहे. त्याला वाटेल की बा आता कोंबडीचं किलो आलं का माझ्याचं किलो आलं, येऊ खाऊन. हे बा पाटील, त्याला सांगा एकदा समजा, माझी जर मजा उडवायची असेल अशी, तर मग सांगा. मी इथेच बसतो, तुम्ही या तुमच्या हिशोबाने काय पाहून यायचं ते. आता मी चांगलं सांगा लागलो राजा, आपण जनावरांचा बाजार पाहू आणि मग जाऊ गौतमी पाटलाचा डॅन्स पाहू. हे मग खिली उडवा लागलं, काही समजायला लागलं नाही मला. काय यानं इकत घेतलं काय, उसने पैसे दिले म्हणजे काय झालं? बाप्पा, पाहुणा रागवला का काय? बाबा तू काय म्हणू नको रे. चला चला, आपण आता एकदा जनावरांच्या बाजाराकडे जाऊ. दाखवते याला कुत्रे गित्रे पाहू दे. त्याचे काय झालं नाराज आहे? आता इतक्या लांब आला का नाही, 400-500 किलोमीटर. हो हो, मला एक मिठ्ठू घ्यायचा, नाही मग कुत्र्याचं पिलं तर घेतोच. 9-10 हजार रुपये जाऊ दे, पण एकदा आपल्या वराती राखायला बरं होते. नाही तर मग आपला बंगला राखायला आहे का नाही? आता ती या बापाने कोहा बंगला रे. आता ती झोपडी आहे ती कुडानाची, त्याला काय राखा लागते? वावर कुठे आहे त्याचं? 1.5 एकर नाही न, वावर राखायला कुत्र पाहिजे म्हणते 10,000 रुपयाचं. काही गोष्टी करतो राजा तू. आता त्यापेक्षा तर बरंच आहे ना रे. तुला तर ते घरे राहायला नाही, कुठेही लोलतो. पाटलाच्या दरवाजात कुठेही लोलतं, कुणाच्या सोबत्याच्या घरी. आणि तो काय रे, तर बायको नाही काहीच नाही, उगा गप्पा आणता लागला. मला तर आहे ते कुडानाची झोपडी तरी, तुला काय आहे? अरे बापा, आता काय तुम्हीच भांडणं करता? आता चला ना तिकडे जाऊ, कुत्रे पाहायला म्हणतो ना. जाऊ चल, कोंबड्या गिंबड्या तिथे लय म्हणे, प्राणी माकडं हातनं ससे लय आहेत म्हणा तिथं. चल हो हो, चला 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 पटकन लवकर चला. घे रे बाबा, घे 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 आता कुत्रं घे. कुत्र्याचं पिलू घ्यायचं का मोठं कुत्रं घ्यायचं ते पाहे तू, ते हिसाबानं. मला काय बरं वाटायला नाही, हे 2-2 आहेत ते. हे चांगलं आहे का नाही? आता तुला घ्यायचं ना, तू पाहिजे कसं घ्यायचं ते. चांगलं घ्यायचं, बारकं घ्यायचं, मोठं घ्यायचं. आपण किंमत ठरवून मग त्याला. आता त्याला काय समजते, जवळ चाललं ते डसल नाही एखादं, त्याला जरासं लांब राहील बाबा. आणि तुम्ही पहा ना त्याला किंमत ठरवा आणि द्या ना. आता तुम्ही घेऊन आले ना, आता 5-10 हजार लागले तर द्या त्याला जराशे. कमी पडू देऊ नका काही. आता तू पसंत कर, पैशाचं होऊन जाईल ना. पैशाचं आपण बोलून कमी जास्त करून द्यायला.
काय ते 10,000 म्हणतील, नाही तर आपण 8,000 म्हणू, काय पण होईल ना. बोला लागेल का नाही, त्याला पसंत यायला लागेल ना पहिले. बोला बोला पाटील, काय घेता मग? कुत्र घेता का काय? काय राजा, आता तुम्ही गप्पा करायला लागली तर कुत्र्याचाच बाजार आहे ना. काही तर माकडं येतं तर काही दिसा लागलं तुम्हाला दुसरं, आणि तुम्ही काही का लागली, तेच घ्यायला लागलो ना आम्ही बी. अहो पाटील, आमचं विचारायचं कामच असते ना. आता तुम्ही चिडा लागले कशाले? तर तुम्हाला विचारा ना, भाऊ घेऊ काय आहे ते. मग आम्ही तुम्हाला सांगू काय द्यायचं ते आणि काय नाही. भाऊ कसं ठरवायचं ते, किती रुपयाला द्यायचं ते आम्ही ठरवू. तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही घ्या. ए बाबा, कोणती घ्यायची सांग रे, ती बारकी घ्यायची का मोठी घ्यायची? बरं ते पाटील, काय भाव आहे त्या लहान्या पिल्याच्या 2-2 आहे ते दिसा लागले ते त्याचा? मला वाटतं मी लहानच घ्यायला पाहिजेत, कारण तर माझ्या हिशोबाचे बरेच आहे. आता कसं आहे, आतापासून जर सवय लावली त्याले तर ते घर राखल नाही, मग वावर राखल, नाही तर मग लोकांचे दरवाजे राखाल तर आहेत. बे, जाऊ दे आता तू. मग बस कर आता. तुले लहान घ्यायचं ना, मी आता विचारतो त्याला भाव काय आहे ते. पण नक्की सांग, घ्यायचं असेल तर मग आपण बोलू, नाही तर राहू दे मग, काय गरज नाही. आपण काही कुत्रे माजरे घ्यायला नाही आलो. आता आपल्याला पाहायला जायचं गौतमी पाटील. आता तुमचे तुम्ही पाटील जाऊन पाहिले, पण आम्हाला घेऊ द्या ना आमच्या हिशोबानं. कुत्रे पाहायला आलो ना आम्ही, आता कुत्रे घ्यायला आलो ना घरी, ते मोठमोठ्याला गप्पा मारले. कुत्रे घ्यायचे आणि काय माजर घ्यायचे, जे घ्यायचे ते घ्या, मी पैशाला काही कमी पडू देत नाही. आणि आता काय झालं, आता आम्ही पाहायला लागलो तर बोलू द्या ना त्याला. आम्हाला परवडलं तर घेऊ, नाही तर राहू देऊ. अरे बाबा, घे घे घे, पैशाची काय काळजी करू नको. तुला परवडलं तर घे, नाही तर राहू दे. या हिशोबाने काय करायचं ते कर. माझ्या काय डोसक्याला ताण देऊ नको होतं. आता माझं पहिलंच वय झालं आणि काय फिरू फिरू मला कंटाळा आला. आता फक्त मला आनंद आहे तिकडच, जायचं तिकडच, त्या तिकडं. सांगा सांगा गुरुजी, काय आहे किंमत याची सांगा बरं, त्या बारक्या 2 पिल्याची. त्यातलं एक सांगा, ते अलीकडलं. बाबा पाटील, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आम्हाला सांगायला लागतात 15,000 रुपये. पण आम्हाला द्यायचं 10,000 रुपये. तुम्हाला परवडत असेल तर या, नाही तर मग चालते व्हा. अहो चालते, हा म्हणून काय भाषा बोलायला लागले तुम्ही? तुम्हाला काय आम्ही भांगे भंगे समजा लागलो काय? आता तुम्ही आम्हाला हलक्यात घ्यायला लागले काय? मला काही समजायला नाही तुमचं. जे आहे ते तुमची 15,000 नाही 20,000 रुपये, पण त्या पोराच्या पसंत येऊ द्या. तुम्ही 5,000 शिल्लक देऊ ना. तुम्ही काय ताण घ्यायला लागले राजा? आमच्याकडे काय पैशाला कमी आहे काय? जाऊ द्या ना, हे लय ठसणीच्या गोष्टी करायला लागले. आपले 2-3 गावात शिंडायला लागले, त्यातलं जे धरतो काय याला 10-15,000 रुपये द्यायला लागते त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला. हे काय हत्ती आहे का काय, घोडा आहे काय? इतकाला पैसे द्यायला लागतात का कुठे? अरे बाबू, तुला समजत नाही. ते गावातले कुत्रे काय कुठे हिंडते तर भाकरी तुकडे खाऊ. पण हे तुमच्या घराचे राखण करेल ना. तुम्हाला जिथं म्हणले तिथं बसते, जिथं म्हणले तिथं उठते. वावरात जा म्हणलं तर वावरात जाते. चेंडू घेऊन या म्हणलं तर चेंडू घेऊन येते. बॅट घेऊन या म्हणलं तर बॅट घेऊन या. सगळे कामं करते ना तुमचे ते. पण तुम्ही काही किंमत सांगायला लागते राजा. आता काही हत्ती हत्ती आहे का घोडा आहे, काय एखादा मोठा प्राणी आहे? तुम्ही जर कुत्र्याच्या पिल्याचे 10-10 हजार आणि 15-15 हजार रुपये सांगायला आले तर आमचे काय गल्ली हिंडणारे कुत्रे बरे आहेत ना. अहो त्यांना नाही आणली बॅट चालते ना आमची, नाही आणला चेंडू चालते ना आमचा. आम्ही निसा भोगला तरी बस झाला ना, ते घराकला तरी बस झालं त्यानं. आता मला सांगा, मग तुम्हाला घ्यायचं नव्हतं तर तुम्ही काय आमचा टाइमपास करायला लागले का इथं? 100 गिऱ्हाईक आहेत ना इथं. आज तर मेन दिवस आहे ना कृषी प्रदर्शनचा. आणि या दिवशी तर तुम्ही नाही घेतलं 100 लोक तयार आहेत ना. 10 नाही 15,000 रुपये द्यायला तयार आहेत. अशी नसेल भेटते का तुम्हाला? आणि असं जातीवंत कुत्रा भेटते काय तुम्हाला? बापा, मालक नाराज झाले का काय? बाबा जाऊ दे रे, आपल्याला काही घ्यायचं नाही कुत्र. जाऊ द्यायचे 15,000 रुपये 10,000 रुपये, निघून जाऊ आपण आता. जाऊ दे, गोदिम पटलाकडे तिकडे डॅन्स पाहायला जाऊ. हो चला चला, बस झाला आता. गेले मोठं भाव खा लागलं. आणि नाही घ्यायची अवकात नाही तर कशाला गप्पा आणायच्या? काही बी ना आपलं तेव्हाची कुत्रा आहे ते देणार असेल त्या भावती. काय म्हणला तू? सांगू का तुला? हे पाय बाबू, तुला एकदा सांगितलं 2दा सांगितलं, आता तू जर झमझम करशील का नाही, तुले या कुत्र्याच्या पुढीच टाकून देईल. माझ्या नादी लागूच नको तू. अरे पोट्टी, हो भांडणं करू नका रे. चला, आपण कुत्रे पाहायला आलो, मांजरं पाहायला आलो, जत्रा पाहायला आलो का भांडायला आलो? चला बरं, चला चला आता गौतम पाटलाकडे जाऊ. बस झाला आता. हो चला चला. पाटील म्हणतात मला, आणलं काय तुम्हाला तमाशात नाही? पहा आता किती सुंदर सुंदर बाय आहेत ते. पाटलाचा नाद आहे बाबा. पाटलाला काय कमीच नाही ना. किती पैसा आहे पाटलाजवळ. आता काय इथं 2 एकर लिहून देते आणि घराकडे येते का काय काय माहित. काय म्हणला तू बाबरे? पाटील म्हणतात मग काय सोपं आहे काय? आता आणलो ना माळेगावच्या जत्रेत. तपा किती मस्त लावून येतात. टँग 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 टँग. आपण आता काय गाणं तूच म्हणतो का? लावण्यावाल्याला म्हणू दे ना, पैसे दिले ना तू. आता काय 100-100 रुपये तिकीट घेतलं ना. आता काय मनानं गाणे म्हणतो, मनानं नाचतो का काय तू? अरे मला लयच आनंद व्हायला लागला ना. आता हे पाहिलंच नव्हतं का असं? पाटलाने किती हे पाहिलं असेल, पण आता आपल्याला पहिल्यांदाच हे. आता मजा आहे का नाही बरं? पाय बरं, आपल्या इथे काय लग्न होत नाही. आता काय तमाशी हिंडा लागते, काय जत्रा हिंडा लागते, काही समजायला नाही. अबे तू नाही होणार. माझ्या मामाच्या पोरी मी पाहूनच तुझं ना. आता काय 100% यावर्षी घेऊन राहायचं लग्न होते म्हणजे होतेच.
आता काय तुम्ही लग्नाच्याच गप्पी करता कुठे बी. आता हे पाहणं लोकनाट्य किती सुंदर सुंदर आहे इथं. आता मला सांगा, आता आम्हीच काय लग्न करून दिवे लावले, आता तुम्ही दिवे लावणार आहे ते. आणि इथं पहा मुकडे आता जत्रेत काय आहे ते कसं आहे ते. 100 रुपये खर्च केले त्याचा काय फायदा तर झाला पाहिजे का नाही. जत्रा गेलं म्हणून तर वाटलं पाहिजे का नाही काही. अहो पाटीलराव हे पहा ना, तसं डोळे वटारून पाहा लागलं काही घेते पप्पी गिप्पी खाला होते आपल्याला लोकांचा मार. काही समजलं नाही बाबा याचं काय मला तर विचारच वेगळे दिसायला लागले. आता यांनी पाहूनच एवढं बतळलं तर उद्या काय होईल याचं काही समजलं नाही लग्न झाल्यावर बी. अरे बाबा आता हे जेवणपणचा जोश असते. आता आम्ही काही कमी नव्हतो त्याला काय म्हणा. आता पाहिल्यावर कोणाची लाल टपकणार नाही. आता मला सांग बरं, तर जत्रेत म्हटल्यावर हौशे गवशे नवशे सगळी येतात ना पाहायला. आता हे पाटली पप्पी घेतो उडी मारली आता दुसऱ्या उडीत 100% घेतो म्हणजे घेतोच आता तुम्ही 2च मिनिटं थांबा. घेतली. पाटील मला काय आता खरं वाटायला लागलं नाही. आता आपण घरी जातो का बेदम मार खातो काही समजच लागलं नाही. हे आगाऊचे नाटकं करावं लागलं आता. त्याला आणाच तर पाहिजे नव्हतं तुम्ही. असं काय वेगवेगळेच वातावरण दाखवायला लागलं. हे काय उड्या मारायला लागलं, काय पप्पी घेतो काय म्हणायला लागलं, काही समजच लागलं नाही. अबे त्याचं काय आता खोटं आहे का? किती दिवस झालं लग्न झालं नाही, त्याचे 40 वर्ष हलायले आता. पण लग्न काही जमालं नाही, कोणी काही पोरगी द्यायला नाही. आता काय इथं उड्या मारणं नाही जत्र ना, तर मग काय करेल दुसरा काय पर्याय आहे का तिच्याकडे? अबे आता हे सगळं खरं झालं, पण मला सांग आता काय जत्रेत नाही आपण 100 रुपये दिले म्हणजे काय विकत घेतली का. आता मला सांग उड्या मारायला ना अशा पप्प्या घ्यायला जमत असेल का. वाटलं झाले असं काय आणायचं नव्हतं पाहिजे. लय नाटकं करायला लागलं उगच झालं आता. पण जाऊ दे आता काय सांभाळून घ्या लागते. जाऊ दे आता पाहू 4-5 वाजता काय होते ते. पण गौतमी पाटील काहून दिसायला लागले नाही, काही समजलं नाही. घंटा झाले ह्याच बाया नाचायला लागल्या. येते का नाही गौतमी पाटील. आता गौतमी पाटील काय झोपता का नाही? आता काय तुमच्या स्वप्नात नाही गौतमी पाटील आणि आता गौतमी पाटीलच. आणि आता मला सांगा, आता ह्या बाया काय वेगळ्या आहेत का? ह्या किती सुंदर आहेत. काही वेगळं दिसायला लागलं काय तुम्हाला काही? आता जेवण पण इथं सुंग केले पण आता काय डबल बिल गौतमी पाटील असंच चालल्याचं. आता काय म्हाताऱ्याचं काही समजायला नाही. आता काय घरच्या बागेला सांगायला लागते याच्या फोन लावून. हे असं सोंग करावं लागलं म्हणून जत्रेत येऊन. काय बे म्हणला काय म्हणला पुट्ट्या तू सांग. हां काय नाही पाटील तुम्हाला काय नाही म्हणलं. हे डॅन्स पहा म्हणा डॅन्स. पाटील तुम्हाला गंडवलं का काय कानो? गौतमी पाटलाचा डान्सच नाही. गौतमी पाटील काय येत नाही कानो? काही कॅन्सल झालं का जत्रेत यानं असं? मला तसंच वाटायला. आता काही गंडवलं का काय उगाच जत्रेला पाहायलो जत्रा झाली. पण आता काही डॅन्स झाले 2-4 पण घंटा झाले काहीच मिळायच लागला नाही. आता काय नुसतंच गंडवलं आपल्याला वरी चित्र दाखवून पोस्टर दाखवून काही समजे ना. पाटलाला तसंच पाहिजे. लय उड्या मारू लागलं घातले का नाही 10-5 हजार रुपये जत्रा करायला लागलं आणलं त्याच्यासोबत. आणि आता या दोघांचा खर्च करावा लागते त्यालाच. घेऊ मग पाहू आता काय होते ते. टमटम घराकडे जाऊ. 100% मला वाटते गंडवलं का नव्हतं काही नाही. जत्रेत नाही उगंच आलो. 10,000-5,000 गेले आणि आता मोकळा झाला खिसा. त्याला यायच्याच तिकटानं यायच्या जेवणातून आपल्याला दाखवावं लागते का काय समजायना. चला रे बाबा काही येत नाही. गौतमी पाटील येत नाही, कोण येत नाही. पाटलाला चांगला चुना लावला. चला तर बस झालं. जाऊ द्या गावाकडे. नाही मी लयच फसवलं ना, काही समजे ना आता. काय करा बाबा आता लयच निराशा झाली. तुम्हाला तसंच पाहिजे होतं पाटील. लय सोंग करता तुम्ही. वय झालं आता 70-75 झाली, पण तुमचे काही नान झाले नाही. सगळी जमीन फुकली आणि आता आहे तेवढे याच्यात नाही आहे ते घालता का काही समजलं नाही. चला जाऊ द्या. बरोबर. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची यात्रा पण आपण पाहणारच हो आणि इतर यात्रासुद्धा पाहणार हो. नवीन कार्यक्रम, नवीन कॉमेडी व्हिडिओ, नवीन सण, जनजागृती, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सगळे या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय